अशोक अंबादास शिंदे, सौ ज्या कोरडगाव गटाच्या उमेदवार आहे सौ वैशाली अशोक शिंदे यांचा पती. अण्णा, तुम्ही 10 वर्षापासून सेवा करता, इकडं आणि फिरताय जनतेच्या सेवेमध्ये शिवसेनेच्या मार्फत कसा प्रतिसाद? चांगला प्रतिसाद आहे. मी जवळजवळ मागील 34 वर्षापासून शिवसेनेचं काम करतो आणि या गटामध्ये आतापर्यंत 5 वेळेस जिल्हा परिषद सदस्य ह्या काँग्रेसचाच होता आणि या वेळेस त्यांनी मोठं पण दाखवून आम्हाला महाविकास आघाडी झाली. त्यामध्ये काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, वंचित बहुजन आघाडी व रासप यांची ही आघाडी होऊन या ठिकाणी मोठं पण दाखवून आपल्या या जिल्ह्याचे खासदार असतील किंवा काँग्रेसचे जे पदाधिकारी असतील त्यांनी मोठं पण दाखवून आमच्या म्हणजे माझ्या पत्नीला ही उमेदवारी दिली आहे. काय आघाडीचे काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे, वंचित बहुजन आघाडी, रासपा या तिन्ही उमेदवाराला या कोरडगाव गटामध्ये माझी पत्नी असेल, 10 वर्षाचा सरपंच पदाचा अनुभव आहे, विविध विकास कामे केलेली. त्याचप्रमाणे या कोरडगाव गणामधून ज्या उमेदवार आहेत फुलताताई बनसोडे, या फुलताताई सोमनाथ बनसोडे यांनाही चांगला अनुभव आहे. या ग्रामपंचायत सदस्य आणि या गाडेजळगाव गणामधून जे उमेदवार आहे यांना पण त्यांचे पती सरपंच, याचप्रमाणे गायाबाई शंकर ठोंबरे ज्या पंचायत समितीच्या उमेदवार आहेत त्यांना पण मोठा अनुभव आहे, सभापती राहिलेले आहेत त्या. आणि हाच अनुभव आम्ही तिथं सभागृहामध्ये कामं येईल आणि आम्ही जनतेची सेवा ही चांगल्याप्रमाणे करू. या ठिकाणी या सर्व उमेदवार हे महाविकास आघाडीमार्फत लढत आहे. तरीही पण या काही याचा प्रचार असा सुरू आहे की बाबा खाली तुम्हाला कुठं पंजा आहे का? पंजा नाही, पण मग ह्या बाजूला जे या गाणामध्ये जे गाडेगाव गाणामध्ये या ठिकाणी 2 मशालीला जागा सुटलेल्या आहे आणि त्या बाजूला एक पंजा आहे. कारण पूर्णपणे या ठिकाणी महाविकास आघाडी सक्षम आहे. तरी पण माझ्या जनतेला एक आव्हान आहे की या कोरडगाव गटामध्ये ही महाविकास आघाडीची ही बळकट युती आहे. तर माझी जनतेला विनंती आहे की आपण कोणत्याही याच्यामध्ये न जाता आपण सर्वांनी या महाविकास आघाडीवर विश्वास ठेवून आम्हाला जनतेची सेवा करण्याची संधी द्यावी. नमस्कार, जय महाराष्ट्र. आपण शिवसेनेतून उभा आहे कोरडगाव गटातून, कसा प्रतिसाद आहे? खूप छान प्रतिसाद मिळतो. कोणते मुद्दे घेऊन आपण निवडणुकीला सपोर्ट करतो? पाणी, रस्ते, महिला सक्षमीकरण. काय नागरिकांचा कसा प्रतिसाद आहे? आतापर्यंत चांगला प्रतिसाद मिळाला. तुम्ही सरपंच होता, सरपंचपासून आता जिल्हा परिषद लढत आहे, कसा अनुभव आहे आणि कसं जनतेला आणि पुढे तुम्ही जे आता लोकांचे प्रश्न मांडणार आहे कशा पद्धतीने? मी गेले 10 वर्षापासून वायगाव येथील सरपंच आहे आणि गावकरी बंधूंनी मला सरपंच पदाची संधी दिली आणि त्यांच्या प्रेरणेनेच मी आतापर्यंत पुढे गेले आणि आज देखील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून उभे आहे. काय समस्या आहे नागरिकांच्या? सध्या नागरिकांच्या रस्त्याच्या जास्त मला समस्या दिसल्या या कोरडगाव सरपंच. म्हणजे आता भाजपनंतर लाडकी बहीण कितीपत ही समाज? नाही, मला नाही वाटत. का बरं? काय त्याच्यामध्ये? इकडे टॅक्स वगैरे वाढवलेत. शिक्षणावर जे शिक्षण साहित्य त्याच्यावर देखील टॅक्स आहे. शेतीला जे म्हणजे औषधे वगैरे लागतात, खत लागतं, बी बियाणं लागतं, त्याच्यावर देखील टॅक्स आहे. इकडून घ्यायचं आणि तिकडं द्यायचं असं भाजप सरकारने केलेलं आहे. लाडक्या बहिणीचं काय म्हणणं? कंटाळल्यात. कशामुळे? काही इकडं जवळजवळ आपल्याकडून म्हणजे आमच्या लाडक्या बहिणीकडून किराणा मालामध्ये वगैरे 9-10 हजार रुपये इकडं टॅक्समध्ये वसूल होतात महिन्याला आणि इकडं लाडकी बहीण म्हणून 1,500 रुपये दिले जातात. आता ते सगळ्यांच्या लक्षात यायला लागले असं जाणवलंय मला. आता शेतकऱ्यांचं काय म्हणणं? शेतकऱ्यांचं तेच म्हणणं आहे, बी बियाणं वगैरे याच्यात टॅक्स लावलाय शेतकऱ्यांना जे आणि मालाला भाव नाही.
आणि शेतकरी नेहमी संकटातच असतो. अतिवृष्टी, नापिकी, दुष्काळ नेहमी भरकटलेलाच आहे आता तरी. काय आव्हान करसान आणि तुमचं विजन काय असेल वेगळं यांच्यापेक्षा? माझं विजन महिला सक्षमीकरणासाठीच माझे जास्त प्रयत्न राहतील, जेणेकरून महिला स्वावलंबी बनतील. काय नेमकी काय स्वावलंबीमध्ये तुम्ही काय काय करणार? महिलांना घरगुती उद्योगधंदे वगैरे मिळवण्याचे म्हणजे जनतेच्या साठीनं माझा प्रयत्न आहे. काय आव्हान करसान? मला गोलडगाव सर्कलमधून जिल्हा परिषद सदस्य म्हणून तुम्ही निवडून द्या. तुमचं पाण्याचे रस्त्याचे प्रश्न सोडवले जातील आणि महिलांना देखील काही उद्योगधंद्यासाठी प्रयत्न केले जातील. गणामध्ये कोण आहे तुम्हाला? मला गाडे जळगाव गणामध्ये गयाबाई शंकरराव ठोंबरे या आहेत आणि गोलटगाव गणामध्ये कुंताताई सोमनाथ बनसोडे. महाविकास आघाडीला चांगला प्रतिसाद देतो. खूप चांगला भेटतो.